प्रतिक्रिया आणि प्रतिसाद, ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिॲक्शन किंवा रेस्पॉन्स म्हणतो, तसे अर्थार्थी शब्द सारखे असतील असं वाटतं, पण दोन्ही शब्द पूर्णपणे भिन्न आहेत. काही वेळेला असं होतं बघा की आपण एखादी गोळी घेतो, एखादं इंजेक्शन घेतो, त्याच्यानंतर अंगावरती फोड येतात, मग आपण म्हणतो की या औषधाची रिॲक्शन आली. म्हणजे रिॲक्शन हा शब्द निगेटिव्ह आहे. वेअरएज आपण अनेक ट्रीटमेंट घेतल्या, याची ट्रीटमेंट घेतली, त्याची ट्रीटमेंट, आणि आयुर्वेदाला माझ्या बॉडीने चांगला रिस्पॉन्स दिला, म्हणजे रिस्पॉन्स ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे. हे लक्षात आलं का बघा. मग प्रतिक्रिया जी आहे, आपण घरामध्ये जेव्हा वागत असतो ना, त्यावेळेला आपण जास्तीत जास्त वेळेला रिॲक्ट करत असतो. जास्तीत जास्त वेळेला आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतो, प्रतिसाद नसतो तो. काय फरक आहे दोघांच्या मध्ये? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक सुप्रसिद्ध लेखक एकदा थकून भागून असा प्रवास करून येतात, कारण तो लोकलमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये चढतो आणि शांतपणे बसतो. डब्यात कोणी नसतं. बरं झालं म्हणतो, शांतपणे बसता येईल मला, आणि डोळे मिटून मेडिटेशन करत बसतो. 2-3 स्टेशन छान प्रवास होतो, खूप बरं वाटतं. आणि 3-4 स्टेशन झाल्यानंतर त्याच डब्यामध्ये 2-4 रडणारी, केकाटणारी मुलं, त्यांच्या पाठोपाठ त्यांचा दाढी विडी वाढलेला बाप असे चढतात आणि त्याच्याच बाजूला येऊन बसतात. त्याची एकाग्रता भंग पावते, चिडतो, आणि तो बाप असा शून्यात नजर लावून बसलेला असतो. करतो. ही मुलं त्याचं शर्ट ओढतायत, काय करतायत, त्याच्या गालावर हात फिरवतात, हे करतात, काय नाही, रडतायत, ओरडतायत. हा लेखक चिडतो. अरे काय पाहिजे बघा तुमच्या बाजूला, काय तहान लागली का, भूक लागली, काहीतरी द्या त्याला. हा एक नाही की दोन नाही, असं शून्यात नजर लावून बसलेला असतो. 2-3 वेळा सांगू ही ऐकत नाही म्हटल्यानंतर हा माणूस, त्या लेखक जो असतो तो त्या माणसाला हालवतो गदागदा. अहो मी मगापासून एवढा कंठशोष करतोय, तुम्हाला काय अक्कल आहे की नाही, तुम्हाला कळतं की नाही, या मुलांच्याकडे बघतायत नाही, कशाला त्यांना पैदा केलं तुम्ही, कशाला जन्माला घातलं त्यांना, असं म्हटल्यानंतर तो माणूस असं थोडासा हालून भानावर आल्यासारखा होतो आणि म्हणतो की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे साहेब, आता मलाच त्यांच्याकडे बघायला पाहिजे. काय झालं माहितीये का, त्यांची आई काल वाढली ना मुलांची, फार सवय होती हो मुलांना आईची, आणि आता सगळ्यांना आम्ही तिचं क्रियाकर्म करूनच आता येते, म्हणून ना त्यांना त्या मुलांना खूप आठवण येते, म्हणून ते रडतात ऍक्च्युली. आता सगळ्यांना तुम्हाला सांगतो मलाच करायला पाहिजे मुलांचं, मग माझी बायको अशी होती, माझी बायको तशी होती, हे तो वर्णन सगळं करायला लागतं. पण ते वर्णन लेखक ऐकत नाही. लेखक स्वतःच्या पिशवीतला खाऊचा डबा काढतो आणि त्या मुलांना एक बिस्किट देतो, आपल्या पाण्याची बॅग काढतो आणि त्या मुलांना पाणी देतो. याच्यामध्ये पहिल्यांदा जे काय झालं दॅट वॉज रिॲक्शन, आणि नंतर जे काय झालं दॅट वॉज रिस्पॉन्स. पूर्ण विचार करून, सिच्युएशन समजून घेऊन जे बोलतो ना आपण, त्याला प्रतिसाद म्हणतात. आणि काहीही समजून नाही घेता पाठदेशी काहीतरी बोलून मोकळे होतो, त्याला प्रतिक्रिया म्हणतात. प्रतिक्रिया शब्द आपण एरवी वापरताना खूप पॉझिटिव्हली वापरतो. तुमच्या प्रतिक्रिया सांगा बरं का, असं म्हणतो आपण. ही प्रतिक्रिया नसतात. माझ्या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया मागत नाही मी तुमच्याकडून, अभिप्राय मागतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रतिसाद पण देऊ शकता, प्रतिक्रिया पण देऊ शकता. अभिप्राय हा शब्द योग्य असतो, पण आपण अभिप्राय या शब्दाला खूपदा प्रतिक्रिया हा शब्द वापरतो पर्यायी म्हणून, जो पूर्णपणे चुकीचा आहे.